अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात। ते आपला संयम बघत असतात। आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात। बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते। बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे। आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाकडूनही मोठे आपले स्वामी आहेत। म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे। कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी। नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात आणि नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते। स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते। मग जे जे घडत आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे। आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे, म्हणून धन्यवाद द्यायचे आहे। त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे। बघा, यश हे निश्चित भेटते। स्वामी म्हणतात, स्वामींना दररोज प्रार्थना करा। आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे। मी निमित्त मात्र आहे। इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस। राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे। तुझी आठवण सतत होऊ दे। चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे। या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे। स्वामींच्या मनात काय असते हे आपल्याला ज्ञात नसते। आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो। आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते। म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा। ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे। प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते। प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मकता करते। श्री स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।